पडला आरती झाली काय तुमची आषाढी एकादशी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला शुभेच्छा देतो. खरं म्हणजे आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरामध्ये आणि इथं प्रति पंढरपूर या ठिकाणी आपण पाहतोय की 1 दिवसापूर्वी पंढरपूरमध्ये देखील जाऊन आलो. प्रचंड असा उत्साह पांडुरंगाच्या भक्तांमध्ये आपण पाहतो आणि वारकरी संप्रदाय खाली करतात आषाढी वारी काढतात आणि महाराष्ट्राच्या विविध भागातून पंढरपुरात जाऊन आषाढी निमित्त पांडुरंगाचं माता रुक्माईचं दर्शन घेतात आणि खऱ्या अर्थाने वारकरी पायी चालत नाही आणि तसंच इथंही आपण उत्साह पाहतो प्रति पंढरपूरमध्ये. आणि आज आषाढी निमित्त लाखो या ठिकाणी पांडुरंगाचे भक्त दर्शनाला येतात आणि हे देखील एक 16व्या शतकातलं पुरातन प्राचीन हे देवस्थान आणि संत तुकाराम महाराजांनी याची स्थापना केली आणि म्हणून खऱ्या अर्थाने याला देखील प्रति पंढरपूर म्हणून संबोधलं जातं. प्रति पंढरपूर म्हणून लोक इथं जे पंढरपूरला ज्यांना शक्य होत नाही तिथं पांडुरंगाच्या दर्शनाला येतात आणि खऱ्या अर्थाने मी पांडुरंगाकडे सगळ्यांना आशीर्वाद आणि या राज्यातल्या बळीराजाला सुखी समृद्ध करा, चांगला पाऊस होते, चांगली शेती होते. बळीराजाच्या आयुष्यात देखील सोन्याचे दिवस शिरू. बळीराजा शेतकरी मायबाप आणि शेतकरी वारकरी लाडकी बहीण लाडके भाऊ सगळ्या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या आयुष्यामध्ये सुखाचे समाधानाचे आनंदाचे दिवस शिरू अशाच प्रकारची पांडुरंगासाठी प्रार्थना. साहेब आषाढी निमित्त अरे रांगात आलो आहे ना ते बोलतात साहेब आषाढी निमित्त आषाढी एकादशीपासून हिंदुस्थानांची रीत जी ती सुरुवात होते. आज नेमकं काय साकडं घातलं विठुरायाच्या चरणी? मी सांगितलं ना काय पांडुरंगाला सगळं माहीत असतं आणि त्याच्याकडे एवढंच साकडं आहे की